कहाणी ऋषी पंचमीची. व्रत ऋषी पंचमीची पूजा बरेच जण करतात. ऋषींची म्हणून वेगळी भाजी धान्यही मिळते. त्या दिवशी बैलाने कसलेले धान्य खाऊ नये अशी प्रथा आहे. अशी समजूत होण्यामागचे कारण कळत नाही. कथा: या कहाणीत स्त्रीने मासिक पाळीत घरकाम केले म्हणून तिला आणि तिच्या नवऱ्याला पुढचा जन्म प्राण्याचा मिळाला असे सांगितले आहे. या त्रासाचे परिमार्जन करण्यासाठी आघाड्याच्या झाडाची पूजा करून त्याच्या काष्ठाने दात घासावेत, तीळ आवळ्याचे तेल केसाला लावावे, नदीवर अंघोळ करून धूत वस्त्र परिधान करावीत असे व्रत सांगितले आहे. अरुंधतीसह 7 ऋषींची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी या व्रताची फलश्रुती आहे. सार किंवा तात्पर्य: आतापर्यंतच्या कहाण्यात मासिक पाळी, विटाळ इत्यादी गोष्टींचा उल्लेख आलेला नाही. या गोष्टींवर खूप मतांतरे आणि प्रथा आहेत. तिला अडचण म्हटली जाते, इतकी ती स्त्रियांसाठी त्रासदायक ठरते. त्या दिवसात स्त्रीची मानसिक शारीरिक स्थिती नाजूक असते. तो मुद्दा बाजूला ठेवून तिने काय करावे, काय करू नये याची नियमावली कुटुंबीय आणि समाज ठरवतो. अनेक ठिकाणी स्त्रीला 4 ते 7 दिवस अक्षरशः वाडीत टाकले जाते, जे शास्त्रात कुठेही सांगितले नाही. तिला त्या दिवसात दिल्या जाणाऱ्या वागणुकीतून ती चांगली गोष्ट नाही, स्त्री अबला आहे असा चुकीचा संदेश दिला जातो. ज्या गोष्टीमुळे नवीन पिढी तयार होते ती त्रासदायक का ठरावी? स्त्रीने काय करू नये हे ठरवण्यापेक्षा स्त्रीसाठी काय केले जावे या दृष्टीने विचार केला तर तो स्तुत्य ठरेल. स्त्रीला त्या दिवसात आराम मिळावा, तिला दमणूक होईल असे कोणतेही काम करायला लावू नये, इतक्याच हेतूने 4 दिवस स्त्रीला एकांतात ठेवावे असे सांगितले गेले. पूर्वीच्या घरात वेगळी खोली, स्नानगृह राखले जाई. तिला घराबाहेर ठेवा, तिला बंधनात ठेवा असा त्याचा अर्थ नव्हता. तिने त्या दिवसात स्वयंपाक, घरकाम करू नये हे सांगण्यामागे घरातील इतर लोकांनी ते 4 दिवस तरी घरकाम आणि स्वयंपाक करावा हा उद्देश आहे. स्त्रीला बाहेरची आणि पुरुषाला घरातील कामे जमायलाच हवीत. स्त्रिया गाडी चालवायला, नोकरी करायला लागल्या, त्या प्रमाणात पुरुष घरकाम करत नाहीत. आताच्या काळात स्त्रीला त्या दिवसात ऑफिसमध्ये किंवा शाळेत जावेच लागते, पण घरकाम आणि स्वयंपाक घरातील लोकांनी सांभाळले तर अनेक बायका मनापासून तयार होतील, त्यांना ते आवडेल. स्त्रीने देवळात जाऊ नये, पूजेला येऊ नये असे म्हणतात. त्यांनी ते 4 दिवस तिला एकही काम न सांगता वेळच्या वेळी आनंदाने, कोणताही त्रागा न करता तिला चहा, कॉफी, नाश्ता, जेवण द्यावे. स्त्रियांनाही दुसरे काम करतील तसे करून घ्यायची सवय हवी. स्त्रीनेही शक्य असेल तर त्या वेळात आराम करावा, पुस्तके वाचावीत, स्वतःला आवडतील त्या गोष्टी कराव्यात. दोन्ही बाजूने हे जमणार नसेल तर त्या गोष्टीची कोणीच चर्चा करू नये, अवडंबर माजवू नये. बाकी सर्व कामे स्त्री करणार असेल तर देवाच्या जवळ जाऊ नको वगैरे दांभिकपणा करू नये. देव फक्त देवघरात आणि मंदिरातच आहे का? पूजा पवित्र आणि इतर सर्व अपवित्र वाटत असेल तर मग काहीच पाळायची गरज नाही. स्त्रीनेही आराम करायचा नसेल तर उगाच प्रथा मोडायला एरवी न जाता त्याच दिवसात देवळात जायची गरज नाही. पूर्वीच्या काळी मंदिरे उंच किंवा दूर असायची. दळणवळणाची साधने प्रगत नव्हती. बैलगाडीने किंवा चालत जावे लागायचे म्हणून मंदिरात जाऊ नये असे सांगितले जाई. पाणी शेंदावे लागायचे, वाहून आणावे लागायचे म्हणून पाणी आणू नको असे सांगितले जायचे. ही बंधने नसून त्यामागे काळजी होती. स्त्रीला आराम आणि आरोग्य मिळण्यासाठी त्या दिवसात घरकाम न करण्याची सूट दिली होती. स्त्रियांना घरकाम न करणे हे बंधन आणि पुरुषांना घरकाम करणे गैरसोयीचे, कटकटीचे वाटते. स्त्रीला स्वस्थ का बसता येत नाही? नवऱ्याला रुमालापासून सगळं हातात द्यावे लागते हे कौतुक नाही, गुलामी आहे हे स्त्रियांना लक्षात येत नाही. पसारा घालतील, जमणार नाही असे विचार करून नवरा आणि मुलांना आळशी आणि कमकुवत बनवू नये. घर 4 दिवसांनी आवरावे. थोडा पसारा असला तरी चालते. काम केलं आणि करू दिलं तर येईल. त्यांनाही त्यातला थकवा आणि जबाबदारी कळेल. स्वतः करायला लागलं तर अन्नाला नावे ठेवणार नाहीत. लहानपणापासून मासिक पाळी या गोष्टीचे आपोआप ज्ञान मिळेल. घरची बाई सोडून डाळ तांदूळ कशात आहेत हेही कोणाला माहीत नसेल तर त्याला समानता मानता येत नाही. आपल्या नजरेसमोर त्यांना काम करायला लावणे योग्य आहे. बायकांनाच इतर लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायची हौस आहे. माझ्याशिवाय अडतं यात स्त्रियांना मोठेपणा वाटतो का?
त्यामागची भूमिका समजत नसेल तर वाद घालण्यात अर्थ उरत नाही. अवांछित गोष्टी करण्यापेक्षा या प्रथा बंद कराव्यात. दात घासणे, तेल लावून अंघोळ करणे, धुतलेले कपडे घालणे यात स्वच्छतेचा विचार आहे. पूजा, व्रत, देवदर्शन म्हटलं की या गोष्टी केल्या जातात आणि मग ती सवय लागते. या गोष्टी करा ही सांगायची वेळ येते इतकी माणसे आळशी असतात. सर्वजण असे करत नसतील, पण रोज अंघोळ न करणारी, धुतलेले कपडे न घालणारी माणसे सर्वत्र आहेत. स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घ्या, मुक्या प्राण्यांनाही नीट खायला प्यायला द्या असे सांगून प्रबोधन करणारी ही कथा कालबाह्य नाही. स्वच्छता, स्वावलंबन, भूतदया या गोष्टीवर भाष्य करणारी आधुनिकता यात आहे. बायकांनी थोडा आराम करावा, संसारात अति गुंतू नये, पुरुषांनीही घरकाम, स्वयंपाक करावे, संसारात लक्ष द्यावे, हे या कथेचे तात्पर्य.